हाय गाइस, कसे तुम्ही? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलवर नसेल नक्की जाऊन सबस्क्राईब करा आता. तर चला, आज चाललं मी आपले दिव्यात सगळे मोठे मोठे 10 दिवसाचे गणपती असतात, तर तिकडे चालू आहे पाया पडायला. तर चला दाखवतो किती मोठ्या मूर्त्या असतात तिकडे. तर सगळे मंडळाचे गणपती असतात. तर चला जाऊ आता तिथे. मग तिथे गेल्यावर बघू ना. चला जाता होता विकास ना मी चालल्यावर. चला जाऊ बघूया काय होतं. आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मस्त. तर विकास काय बोलते? कुठं जायचं आपल्याला? दिव्यात कुठं इकडं म्हणजे काय सगळ्यांच्या घरात जायचं का आता? त्याला मरतील ना कोणी मग. हां तू लवकर पाऊस येतं. पाऊस आला ना रे आता. तर काय दादा आम्ही आलो जय मल्हाराचा बाप्पा. चला तर दर्शन घेऊ मस्त आतमध्ये जाऊ. तर गाईज बघू शकता किती छान मूर्ती आहे शंकराची अशी, म्हणजे शंकराच्या रूपात. आणि इथे हे बघा हातात टाकले जय मल्हाराचा बाप्पा आपला. आणि पूर्ण डेकोरेशन बर्फाचा केलेला आहे. आणि बाप्पा छोटी मूर्ती आहे आणि नंदी आहे बघू शकता. वरती बघा कसा कापूस लावलेत. आणि चला मस्त की छान दर्शन घेतला. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को. गाई चला छान दर्शन झाला. अरे गुड्डू भाई काका बसले. काका कधीपासून आहे म्हणजे आपले किती वर्षापासून आहे? 19 वर्ष झाले. तुला काला विचारलं काका सांगा तुम्ही काय माहिती सांगा जरा. काय माहिती सांगणार म्हणजे किती वर्षापासून बसवता बाप्पा आपले? मला तर मी 4-5 वर्ष इथे येतोय डेली. 4-5 वर्ष. आणि याला माहिती आहे गुड्डूला माहिती आहे. गुड्डू बरोबर पत्ती केलं तर किती जिंकले मग? काहीच पोरं लागली पत्ती केलं तर मी तर टाइमपास पैसा पण नाही गेलं. चल 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 तर आता काहीच आता आलो आम्ही दिव्याचा सम्राट. देव माझा दिव्याचा सम्राट. चला आता जाऊ दर्शन घेऊन. चला पोरं बसले तिथे पैशात द्यायला. बाबू थोडासा दे, एवढं नको देता. बद्दला कटप्पा कोण आहे? तर गाईच बघू शकता किती छान मूर्ती होती. चला आता जाऊ दुसरीकडे दर्शनाला मस्तपैकी. तर चला मूर्ती बघा किती मोठी आहे. पाटणच बघतो सिंहासन प्रत्येक गणपतीच्या हातात असते. बघू शकता किती छान मूर्ती असं आहे. आणि बापू डेकोरेशन आहे. आणि आज पूजा पण होती वाटते बाप्पांची. तर गाईज यांच्याच मंडळाला गणपती आहे. ते दादाचं विद्यास आहेत. तर काका कितवा वर्ष आहे बाप्पांचं म्हणजे काय सांगाल तुम्ही? माहिती सांगा म्हणजे बाप्पांची. श्री साई गणेश मित्रमंडळातर्फे 2015 पासून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. आणि आमच्या बाप्पाला आम्ही दिव्याचा लंबोदर असं नाव दिलेलं आहे. आणि दिव्याचा लंबोदर हा पूर्ण दिव्यात खूप प्रसिद्ध आहे. आणि ह्या वर्षी आमचा 10वा वर्ष आहे. तर ह्या 10व्या वर्षी आम्ही मूर्ती ह्यावेळी मुंबईवरून आणलेली आहे. आणि ही मूर्ती ह्यावेळी दिव्यात प्रत्येक दिवेकर लोकांना खूप आवडत आहे. आणि आम्हालाही अभिमान आहे आमच्या 10व्या वर्षी एवढी सुंदर अशी मूर्ती आम्ही आणलेली आहे. आणि ह्या वर्षापासून आम्ही आमचा गणपती पण 10 दिवसाचा केला आहे. तर याच्या अगोदर आमचा गणपती 7 दिवसाचा आहे. अच्छा. आणि बाप्पाची खूप छान मूर्ती आहे. आणि पाटणं पूर्ण बॅकग्राऊंड असं वाटतं तो काहीतरी आहे म्हणजे. तर ते कलाकारचं नाव काय होतं ते मूर्ती बनवणार? सिद्धेश मिसाळ. हां सिद्धेश मिसाळ होतं नाव त्याचं. मुंबईवरून आणलं ना. चला
थँक्यू हा. गाईज बघा दिव्याचा लंबोदर आहे, बाप्पांचं नाव, 10वा वर्ष आणि किती छान मूर्ती आहे एकदम अशी. 10वा वर्ष आहे बाप्पांचा. आम्ही आता आलो दिव्याचा महाराजा म्हणून प्रवेशद्वार आहे. तर गाईज आता आलो, आपला मित्र आहे बघा. चला दिव्याचा महाराजा म्हणून बोलतात त्याला. 2007 आणि 18 वर्ष कर. कितवा वर्ष? 17. आणि एंट्री बघा कशी आहे, वाकून जायला त्या टनल मच्छा. गाईज बघू शकता किती भारी एंट्री केली, असं वाकून जायला. माझ्या आयडियावर मी टच होईल बघा गाईज. एवढी मोठी असते दिव्याच्या महाराजाची मूर्ती. आणि इथे शाळेत आगमनाचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. आणि गाईज बघा मोठी मूर्ती. दादा माहिती सांगता. आता दादा माहिती सांग, काय गणपती आपला म्हणजे वक्रतुंड नगर मध्ये कधीपासून बसवता तुम्ही गणपती? म्हणजे आम्ही दिव्याचा महाराजा 2008 पासून बसवतोय. आणि आम्ही आता आम्हाला पूर्ण 17 वर्ष झाले. या वर्षी आमचं 17 वर्ष कम्प्लीट होईल आणि पुढच्या वर्षी आमचं 18 वर्ष चालू होणार आहे. आणि आम्ही मूर्ती वगैरे कधी आम्हाला जसे म्हणजे प्रॉपर भेटतं आम्ही डोंबिवलीवरून पण आणतो आणि आम्हाला जिथून जमतं तिथून आणतो आम्ही. म्हणजे जिथे चांगली वाटेल तिथून आणता तुम्ही? म्हणजे जिथे आम्हाला जसं प्रॉपर भेटेल, आम्ही जसं बोलतो तसं भेटेल ना, आम्ही तिकडून आणतो. ओके. आणि वर्षीचं आम्ही आपल्या ठाणे मुलुंडचा मधून आणलो, म्हणजे ठाण्याला. तर किती फुटाची मूर्ती आहे? असं बघायला गेले तर मूर्ती पकडतो तर 18 फूट. आणि जर प्रभाव पकडून गेलो तर 22 फूट पर्यंत जातो. 22 फूट पर्यंत जाते. तर एवढी पॉसिबल होते का आणायला? म्हणजे पॉसिबल तर नाही होत, बट आपले जे कार्यकर्ता आणि अध्यक्ष वगैरे आहेत ते सर्व म्हणजे आपला बेस्ट देतात, मग आम्ही करतो सर्व. तरी किती जण असतील मंडळात तुमच्या? आमच्या मंडळात असतात कमीत कमी 30-35 लोक आहेत. एवढी जण आहेत त्यांच्या चांगलं ते लोक कामं करतात, सपोर्ट करतात खूप. त्यांच्याशिवाय आमचं मंडप काहीच नाही आहे. म्हणजे ते लोक सपोर्ट करतात खूप, बेस्ट देतात आपले 10 ते 10 देतात. ओके. इथं आहेत त्यांची मंडळांची सगळी. ते मग ते आमचे ते अध्यक्ष साहेब आहेत, ते मेन आहेत का? हा ते मेन आहेत. उपाध्यक्ष जरा घरी गेले. हे अध्यक्ष साहेब आहेत आणि हे आपले कार्यकर्ता आहे, बाकी सगळे आहेत. चल थँक्यू हा. चला आता चाललो आता घरी. खूप छान माहिती सांगितली अशी. आता इथे अथर्व आहे, अथर्वनी दर्शन करून बोलवलेलं भाई, धन्यवाद. थँक्यू दादा. चला जाऊ आपण दिव्याचा विघ्न अर्थ. आता आम्ही इथं आलेलो आहे, बघू शकता. नाव कॉलेज हे नीट पाय बरं, देवाला सांग बुद्धी दे जसा. तर गाईड बघू शकता दिव्याचा विघ्न अर्थ. आता त्यांची मूर्ती किती वर्षापासून आमचं मंडळ 16 वर्षापासून बसतो गणपती. आमचा स्थापना आमची 2009 ची आहे. 16 वर्ष पूर्ण झाली. मूर्ती आम्ही भांडूपवरून आणतो. सुरुवातीला आम्ही पेनवरून आणली, नंतर डोंबिवलीवरून, पण आता मागील 4-5 वर्षापासून भांडूपवरून आणतो. भांडूपवरून मूर्ती ट्रक मधून येते. ट्रक मधून येते मूर्ती. मूर्ती तशी आपली 9 फूट आहे. प्रभाव पकडून 12 फूट आहे. मंडळात साधारण 40 मुलं आहेत. महिलांचा सहभाग आहे, 50-60 महिलांचा सहभाग आहे. विसर्जनाला आपल्या इथे दातेली तलावाजवळच नेतात. दातेली रोडचा महाराजा, मोठी मूर्ती आहे.
तुम्ही पण उभा राहा ना, फक्त नावाला उभा राहा. माहिती तर कधीपासून बसवता मूर्ती? आम्ही जातिवली रोडचा महाराजा. आम्हाला आता झाली आहे 13व वर्ष या वर्षी आमचं. आम्ही झाली 2012 पासून मूर्तीची स्थापना केली. दरवर्षी एवढीच मोठी मूर्ती असते? हो, दरवर्षी. म्हणजे ह्या वर्षी आम्ही 15 फुटाची आणली, नाही तर 12, 11, 13 अशा मूर्त्या आणल्यात आम्ही. इथे एवढा रोज छोटे असतात तरी पॉसिबल होते का आणायला? काय भाई, दुसरी गणेश गल्ली म्हणून समजा, दुसरी गणेश गल्लीच समजा ती. आणि किती मंडळात किती माणसं असतात तुमच्या? आमच्या मंडळात तरी भाई सांगायला गेलो तरी 100-150 लोक असतील. हो, असतात. एवढी जण पप्पाची सेवा करतात. कलाकारचं नाव काय? जर ती मूर्ती बनवली, एवढी छान मूर्ती बनवली बघा, आणि त्या कलाकारचं नाव काय? रुपेश वालावलकर, मुकेश वालावलकर. मुकेश मूर्तिकार मुकेश. कुठून आणले? परेलवरनं. परेल वर्कशॉप. दरवर्षी तिथूनच असते? नाही, हे पहिलं वर्ष आहे आमचं. आणि दरवर्षी मागच्या वर्षी कुठून आणले? मागच्या वर्षी आम्ही चेंबूरवरनं आणली ती. हा, घाटल्यावरनं. धन्यवाद. थँक्यू भाई. Don't make us who we are. So I'll dream until I make it real, and all I see is